वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती वयवारीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे. मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. दोन व्यक्ती आहेत, एक मीना आहे आणि एक टीना आहे. यांच्या आजच्या वयाचा रेशो दिला आहे तुम्हाला 5:9. एक्स पकडू, मीनाचं वय 5x आहे आणि टीनाचं वय 9x आहे. त्यांच्या वयाची बेरीज दिली 42 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज किती झाली? 9x आणि 5x झाले 14x. 14x जर 42 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येईल? 14 × 14, 14 त्रिकोण 42, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 3. जर एक्सची व्हॅल्यू 3 आली तर मीनाचं आजचं वय असणार आहे 15 वर्ष आणि टीनाचं आजचं वय असणार आहे 9 × 27 वर्ष. तर क्वेश्चनमध्ये विचारलंय मीनाचे आजपासून 5 वर्षांनी वय किती होईल. मीनाचं आजचं वय 15 आहे, तर अजून 5 वर्षांनी किती होईल? तर 15 + 5 म्हणजेच 20 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 20, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे ग्रामीणला विचारलेला क्वेश्चन आहे. राहुलचे 15 वर्षापूर्वीचे वय 20 वर्ष होतं. राहुलचे 15 वर्षापूर्वीचं वय किती आहे? 20 आहे. तर आजचं वय किती असेल? +15 करा, म्हणजेच राहुलचं आजचं वय किती झालं? 35 वर्ष. मग राहुलचं जर आजचं वय 35 वर्ष असेल तर क्वेश्चनमध्ये काय विचारले तुम्हाला, आणखी किती वर्षांनी त्याचं वय 60 वर्ष होईल. म्हणजे 35 मध्ये किती ॲड केल्यावर 60 होणार आहे? तर 35 मध्ये जर अजून 25 वर्ष ॲड केले, 5 आणि 5 10, 5 1 4 2 6, 60 वर्ष होते. म्हणजे अजून 25 वर्षांनी त्याचं वय 60 वर्ष होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे ग्रामीणलाच विचारलेला. 5 वर्षापूर्वी योगेश व आनंद यांच्या वयाचं गुणोत्तर दिले. बघा, दोघं जण आहेत, एक योगेश आहे आणि एक आनंद आहे आणि हा रेशो आहे 5 वर्षापूर्वीचा 4x आणि 5x. आपल्याला योगेशचं आजचं वय दिले ते आहे किती? 21 वर्ष. मग योगेशचं 5 वर्षापूर्वीचं वय 4x होतं, तर योगेशचं आजचं वय किती येईल? 4x + 5 = 21. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 4x = 21 - 5, म्हणजेच 4x ची व्हॅल्यू आली 16, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 4. जर एक्सची व्हॅल्यू 4 आली तर आनंदचं वय किती भेटणार आहे? 20 वर्ष. हे कधीचं? 5 वर्षापूर्वीचं, कारण हा रेशो 5 वर्षापूर्वीचा होता. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय आणखीन 3 वर्षानंतर आनंदचे वय किती होईल. मग आनंदचं 5 वर्षापूर्वीचं वय 20 वर्ष होतं, तर आनंदचं आजचं वय किती असेल? 20 + 5 म्हणजे 25 वर्ष. हे आजचं वय झालं. आणखीन 3 वर्षानंतर विचारलंय तर 25 + 3 म्हणजे आनंदचं आणखीन 3 वर्षानंतरचं वय 28 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 28. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अहमदनगर पोलीसला विचारलेला क्वेश्चन आहे. दोन भावांच्या आजच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे, तर आणखीन 8 वर्षांनी त्यांच्या वयात किती अंतर असेल. लक्षात ठेवा, आज जेवढं वयामध्ये अंतर असेल ते अंतर कधीही कायम राहतं, सेम राहतं वयवारीमध्ये. जर आज त्यांच्या वयामध्ये 7 वर्षाचं अंतर असेल तर 8 वर्षांनी सुद्धा त्यांच्या वयामध्ये 7च वर्षाचं अंतर असणार आहे. तो फरक कधीच चेंज होत नाही. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुणे ग्रामीणला विचारलेला. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज दिल्या. 3 जण आहेत, एक राजू आहे, एक सुनील आहे आणि तिसरा आहे अरुण. ह्या तिघांच्या वयाची बेरीज तुम्हाला माहिती आहे किती आहे? 77 वर्ष. त्यांनी विचारले 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. तर प्रत्येकाचं वय 3 न कमी होणार आहे. राजूचं 3 न कमी होईल, सुनीलचं 3 न कमी होईल, अरुणचं 3 न कमी होईल. म्हणजे किती न कमी होणार आहे? 3 न, म्हणजेच 9 न वय कमी होणार आहे. तर ह्या टोटलमधून 9 मायनस करा, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज भेटून जाईल. तर 17तून 9 गेले, 8 उरले, इथं राहिला 6, म्हणजेच 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज असणार आहे 68 वर्ष, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोलापूरला विचारलेला क्वेश्चन आहे. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्याचे आजचे वय किती. बघा, अक्षयचं आजचं वय पकडू आपण. अक्षयचं जर आजचं वय तुम्ही पकडलं x वर्ष, जर आज अक्षयचं आजचं वय x वर्ष असेल तर 8 वर्षानंतरचं वय किती होईल त्याचं? x + 8. हे x + 8 म्हणजे 8 वर्षानंतरचं वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या, पूर्वी म्हणलं तर मायनस करायचं. आजचं वय आहे x, तर 8 वर्षापूर्वीचं वय किती असेल? x - 8. तर हे 8 वर्षानंतरचं वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या दुप्पट होईल. सॉल्व करा मग ह्याला. x + 8 = 2x - 16. इकडे 2x मायनसमध्ये येतील, x - 2x = -16. इकडे +8 इकडे मायनसमध्ये जातील. x मधून 2x गेले, -x, -16 - 8 -24. मायनस मायनस कटलं, एक्सची व्हॅल्यू आली 24. एक्स म्हणजेच काय? तर त्याचं आजचं वय होतं, तेच विचारले. तर आजचं वय किती असणार आहे? 24 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजय विजय यांच्या वयाची बेरीज दिली आहे 19 वर्ष. दोघं जण आहेत, अजय आहे आणि विजय आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 19 वर्ष. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हटले. बघा,
आता एक विजय आहे आणि एक अजय आहे. कोण लहान आहे म्हटलंय? विजय अजयपेक्षा लहान आहे. विजय लहान आहे म्हटलंय. जर विजयचं वय तुम्ही एक्स पकडलं, तो अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ अजय ह्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा असेल, म्हणजे अजयचं वय एक्स प्लस 3 वर्ष असेल. आणि या दोघांची बेरीज किती आहे? 19 वर्ष. बेरीज करा मग. एक्स प्लस 3 इक्वल्स टू 19. एक्स आणि एक्स किती झाले? 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 19. म्हणजेच 2x ची व्हॅल्यू किती? प्लस 3 इकडे मायनस होतील. 19 मायनस 3 म्हणजे 2x ची व्हॅल्यू आली 16. याचा अर्थ x ची व्हॅल्यू आली 16 भागिले 2 म्हणजे 8. जर x ची व्हॅल्यू 8 आली तर क्वेश्चनमध्ये काय विचारले तुम्हाला? तर अजयचे वय किती? अजयचं वय किती आहे? एक्स प्लस 3 म्हणजेच 8 प्लस 3 किती येईल? 11 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 11. हा कोल्हापूरला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे ठाणेला विचारलेला. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. दोघं जण आहेत, एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. ह्या दोघांच्या वयाचा रेशो दिलाय किती? 4:5. बहिणीचं वय दिले बघा, एक्स पकडा. मग बहिणीचं वय आपल्याकडे 5x आहे. क्वेश्चनमध्ये 30 सांगितलंय. जर 5x म्हणजे 30 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? 30 भागिले 5 म्हणजे x ची व्हॅल्यू येणार आहे 6. जर x ची व्हॅल्यू 6 आली तर भावाचं वय किती होईल? 4x आहे तर 4 गुणिले 6 म्हणजे किती? 24 वर्ष. तेच विचारलंय भावाचं वय किती? 24 वर्ष. धन्यवाद.